रसलपूर रावेर शिवारालगत जवळचं गाव. रसलपूर, रमजीपूर, बक्षीपूर, खिरोदा प्रगणे ही चौसोपी पंचक्रोशी परस्परांचे सख्खे शेजारी. परस्परांच्या सुखदुःखाचे तानेबाने ते एकत्रितपणे गुंफतात. 13व्या शतकातील असीरगढहून चालणाऱ्या राजवटीची छाप प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या परिसरावर आहे. 13व्या ते 17व्या शतकांच्या जीवनशैलीची प्रतिकात्मक घडी कधी काळी इथं होतीच. रसलपूरवर नजर टाकली तरी त्याची भौगोलिक श्रीमंती आणि ग्रामस्थांची श्रमसंस्कृती दृष्टीला पडते. हळूहळू विकसित होणाऱ्या विकास वाटाही आपल्याला सुखावून जातात. श्रीदादा चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात रसलपूरच्या गडी भागातील खडीकरणासाठी 2013 आणि 14 मध्ये स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 3 लाख रुपये निधी मिळवला. तसंच 2013 आणि 14 मध्ये इस्लामपुरा भागाच्या काँक्रिटीकरणासाठी स्थानिक विकास कार्यक्रमातून 4 लाख रुपयांचा निधी आणला. संरक्षक भिंत बांधण्यासाठी स्थानिक विकास निधीतून 5 लाख रुपये खर्ची केले. गावाला जोडून असणाऱ्या प्रमुख गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सलगीकरणासाठी लक्ष देऊन श्रीदादा चौधरी यांनी स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत केराळे ते रसलपूर रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा स्वतंत्र निधी आणून काम पूर्णत्वास नेलं. यामुळे ग्रामस्थांना दळणवळण सुलभ झालंय. मुख्य भागात प्रकाशाची सुविधा देण्यासाठी 2014 आणि 15 मध्येही हायमस लॅम्प बसवण्यासाठी 62,000 रुपयांचा फंड दिला. याशिवाय व्हीएस नाईक माध्यमिक शाळेला संगणक संच दिले. यामुळे ग्रामीण भागामध्ये IT साक्षरता वाढीस लावण्यासाठी मदत झाली आहे. रसलपूर क्षेत्रात विविध विकास कामांच्या संधी शिरीषदादांनी सातत्यानं हेरल्या आणि तातडीनं त्याची अंमलबजावणीही केली. याचाच द्रुतगती फायदा आज ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आणि परिसरावर नजर टाकली असता दिसून येतोय. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवा यज्ञ आरंभलाय. शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळेच जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय. विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय हेच खरं. विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती, राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत, सत्तेच्या नाही. हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे. 2009 ते 14 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचंच व्रत सर्वाधी. निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आबादानी. मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक